त्याची भीती पाण्यात राहणाऱ्या बकरीपासून जमिनीवर जंगलाचा राजा म्हणून वावरणाऱ्या सिंहाला. इतकंच काय, आकाशात मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांनाही. कारण त्याच्या तावडीतून सुटणं कठीण आहे. होय, तो जमिनीवर राहतो, आकाशात उडतो आणि शिकार करतो समुद्राच्या पाण्यात. त्याच्या साम्राज्याचा तोच राजा, पक्षीराज, आकाशातला राजा गरुड. पुराण काळापासून ते आज तायगत अनेक सुरस कथा गरुडाच्या आपण ऐकला असाल. हिंमत, साहस, धैर्य, समय सूचकता अशा विविध नैसर्गिक गुणांनी नटलेल्या या गरुडाच्या 5 गोष्टी शिकणं महत्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील. या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज मी गरुडाच्या 5 गोष्टी आपल्याला सांगणार आहे. गरुडाच्या या 5 गोष्टी तुमच्या माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहेत. तर पहिला धडा आहे ईगल ऑब्झर्वेशन. गरुडाची एक अशी नजर जे कधी चुकणार नाही. 5 किलोमीटर अंतरावरून बघितलेला शिकार तरी त्याच्या टार्गेटवर ठेवला की त्याच्या पंजात शिकार आला नाही असं होणार नाही. समुद्रातील माशांची शिकार जरी करायची असेल तर कोणत्याही पक्ष्यांची शिकार गरुड कधीच करत नाही. जो मासा त्याच्या टार्गेटवर आहे त्याचं निरीक्षण करतो. कधी मासा पाण्याच्या खोलवर जातो, कधी पाण्याच्या वर येतो. शिकार करण्यासाठी कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरतील, कोणत्या गोष्टी सोप्या ठरतील याचं निरीक्षण करतो आणि मग नंतर शिकार. यातून आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण मिळते. आपण एखादी गोष्ट करायची ठरवली आहे, तुम्ही एखादं ध्येय ठरविलंय आणि ते गाठत असताना त्यावेळी तुमचं व्हिजन क्लिअर हवं. अडथळे येतील, संकट येतील, अडचणी येतील, मात्र गरुडासारखं तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर अशा अडचणी, संकट तुमची वाट अडवणार नाही. मित्रांनो, गरुडाकडून दुसरा धडा शिकण्यासारखा आहे, तो म्हणजे ईगल फ्लाय आला. आकाशात ज्यावेळी गरुड उडत असतो ना, त्यावेळी एक तर गरुड असतो किंवा त्याच्यासोबत शिकार. इतर पक्ष्यांच्या तुलनेत गरुड हा सगळ्यात जास्त उंच उडत असतो आणि तोही एकटाच. इतर पक्षी थव्याने उडत असतील, जमिनीवर अनेक प्राणी कळपाने जाऊन शिकार करत असतील, मात्र हा बहादर एकटाच उडतो आणि जर कोणाला सोबत घेऊन उडण्याची वेळ आली तर गरुडासोबतच उडेल. मित्रांनो, यातून आपल्याला संकुचित विचार, छोट्या विचारांच्या माणसांना दूर राहण्याची शिकवण मिळते. छोट्या छोट्या गोष्टीत रममाण होऊन तिथेच खितपत पडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. अशा माणसांपासून दूर राहिला तरच स्वतःला सिद्ध करा. तिसरा धडा, ब्रेक युअर बाउंड्रीज. आपण बघितला असाल, ज्यावेळी वादळ सुटतो, पाऊस येतो, अशा वेळी इतर प्राणी, पक्षी निवारा शोधून बसलेले असतात. कधी एकदा हे सगळं थांबेल, आपण बाहेर कधी पडू असं त्यांना वाटत असताना या बहादर पक्षाला मात्र आनंद होतो. अशा वादळांना, पावसाला तसुभरही हा भीक घालत नाही. उलट अशा परिस्थितीला अपग्रेड करण्याची संधी मानतो. जोरात वारा सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे, अशा वेळी तो इतका उडतो, इतका उंच उडतो की तो ढगाच्या वरपर्यंत जातो. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की संकटापासून दूर जाऊन फेल्युअर ठरण्यापेक्षा अशा संकटांना असंच सामोरं गेलं पाहिजे. अशा संकटातून संधी शोधता आला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही संधीला ओळखताल ना, त्या दिवशी सर्व अडचणी दूर जातील, दूर होतील. चौथा धडा जो गरुडाकडून शिकण्यासारखा आहे, तो म्हणजे नो ग्रोथ इन कम्फर्ट झोन. गरुड नेहमी आपल्या पिलांसाठी बनवलेल्या घरट्यांसाठी गवतांच्या मऊ काड्यांचा वापर कधीच करत नाही. असतील तर त्या काढून फेकून दे, कारण त्याच्या पिलांचं ध्येय शिकारीवर असायला हवं असं त्याला वाटतं. जर गरुडाने बनवलेले घरटे त्याच्या पिलासाठी आरामदायी असेल, त्याचे पिलू तिथेच बसेल, त्याला कम्फर्ट वाटेल, मात्र गरुड असं होऊ देत नाही. त्याच्या पिलाला ते आळशी बनवू देत नाही. त्या घरट्यात त्याच्या पिलांना हालचाल करावं, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्यासाठी धडपड करावं अशी त्या मागची धारणा असते. यातून आपल्याला हे शिकावं लागेल, आपण जितकं कम्फर्ट झोन मध्ये राहू त्यानंतरची आपली संपूर्ण लाईफ अनकम्फर्टेबल होईल. यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल, तर आणि तरच आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. 5वा धडा आहे जो गरुडाकडून शिकण्यासारखा आहे, तो म्हणजे ईगल नेव्हर ईट डेड थिंग्स. मित्रांनो, गरुडाला ज्यावेळेस खायचं असेल तर त्यावेळेस तो जिवंत शिकार करून असतात. इतर प्राण्यांनी शिकार करून फेकून दिलेलं, सडलेलं, मेलेल्या जनावरांना तो कधीच खात नाही. यातून गरुडाकडून महत्वाची शिकवण मिळते. तुमच्या भूतकाळात काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्या तिथेच सोडून द्या. मेलेल्या सडक्या विचारावर लक्ष देणं सोडून द्या आणि आयुष्यातील नव्या क्षणाकडे लक्ष द्या. जुन्या आठवणी तुम्हाला सतावतील, विचलित करतील, त्यासाठी ते तिथेच राहू द्या. भूतकाळात घडलेल्या घटनांची जागा भूतकाळातच आहे, त्यांना तिथेच राहू द्या. त्यांची जागा तिथेच आहे. त्या गोष्टी तुम्ही वर्तमानात आणत असाल तर तुमचा वर्तमान हातून गेला असं. त्या गोष्टी घडून गेल्या, त्यावेळेचे विचार आता भरून गेले. आता आपण नवीन काहीतरी सुरुवात करूया. त्यामुळे गरुडाकडून हे शिकायला मिळतं, मेलेल्या गोष्टी खायच्या नसतात, गेलेल्या गोष्टींचा विचार करायचा असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.